क्रिसमसच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा नव्याने आणि नवीन रुटीन सुरू झालं. सगळ्यात पहिलं तिथं टॉयजवाला आला होता. मग त्याच्यासाठी एक घेतलं आणि गिन्नूसाठी एक घेतलं. कारण आता ती सारखी घरी येत राहते, तर तिला काही ना काही द्यायला माझ्याकडे असायला पाहिजे. घरी आलो तर मॅडम निवांत अंघोळ करत होत्या, त्याच्यामुळे बाहेरूनच दिलं. त्याच्या बबल गनमधलं पाणी संपलं होतं, म्हणून त्याला ते बनवून पाहिजे होतं. म्हणे की मी असा व्हिडिओ बघितला आणि तू ट्राय कर. म्हणून मग आम्ही पाणी घेतलं, एक शॅम्पूची पुडी टाकली. शॅम्पूपेक्षा ना विम लिक्विडनं खूप छान बबल्स तयार होतात आणि आम्ही बघितलं की ट्राय करून होतंय का? होत होतं. त्याच्यामुळे तो खूपच खुश झाला. त्याला खुश केलं ना तर मी माझ्या कामाला लागते, कारण एवढा सगळा पसारा पडलेला होता. तर आता भरपूर साऱ्या ऑर्डर्स येत आहेत मला ओटीच्या बटव्याच्या. तुम्हालाही पाहिजे असेल ना मला नक्की कमेंट करा. आणि सगळ्यात आधी तर अस्तर वगैरे ते सगळं सामान काढून बघितलं आणि होमवर्क चेक केला, कारण मग संध्याकाळी काही टेन्शन राहत नाही. आता माझं लेकरू जरी खाली खेळायला गेलं ना तरी मला सारखं वरनं बघावं लागतं की व्यवस्थित खेळतोय का नाही. संध्याकाळ झाली की लगेच थँक्यू आंटी, थँक्यू आंटी म्हणत आली माझ्याकडे. किती खुश होतात ना लेकरं.